नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. त्याच्यानंतर आता तिलोत्तमाने घरातल्या सगळ्यांनाच बोलवून घेतलेलं असतं. मग आता बाबा विचारत असतात की नेमकं तू आम्हाला बोलवून का घेतलंयस. तर तिलोत्तमा याच्यावरती काहीही बोलत नाही, पण मात्र सांगते की लवकरच कळेल सगळ्यांना. मग आता तिलोत्तमाचं हे बोलणं ऐकल्यानंतर याच्यावरती ऐश्वर्या बोलू लागते की मॉम, जर हे सारंगबद्दल जर असेल तर सारंगने घरामध्ये असायला हवं ना, पण मात्र तो घरामध्ये नाहीच आहे. मग तुमचा हा डिसिजन कसा काय कळेल? कदाचित तो तुम्हाला फेस करू शकत नाही ना, म्हणूनच तो घराबाहेर गेलाय. आता इथे ऐश्वर्या सारंग बाबतीत सर्वांना फक्त फुगवून देण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र याच्यावरती सोम बरोबर ऐश्वर्याला जशास तसं उत्तर देत म्हणतो की सारंग दादा त्याच्या शब्दाचा पक्का आहे आणि तो लवकरच घरी येईल. इकडे आता त्याच्यानंतर तिलोत्तमा नीलला विचारते की सारंग कुठे आहे. त्याच्यावरती नील सांगू लागतो, मॉम मला नाही माहिती सारंग दादा कुठे गेलाय. काल रात्री त्याने पेपर साईन केले आणि मग त्याच्यानंतर त्याची आणि माझी काही भेटच झाली नाही. आता याच्यावरती अमृता सुद्धा सांगू लागते की काल रात्रीपासून तो घरामध्ये नाहीये आणि त्याची गाडी सुद्धा दारामध्ये दिसत नाहीये. तिलोत्तमाला प्रश्न पडतो की नेमकं सारंग गेला तरी कुठे. आणि आता ती राजकुमारला सांगू लागते की राजकुमार जा आणि बघ नेमकं काय प्रॉब्लेम आहे. राजकुमार सारंगला पाहण्यासाठी तिकडनं जाऊ लागतो, पण मात्र तेवढ्याच दारामध्ये सारंग हा हजर होतो. आणि मग सारंगला असं समोर आलेलं पाहता सर्वांचा जीव आता भांड्यात पडलेला असतो. सगळेच आता आश्चर्याने आणि शांतपणे फक्त सारंगकडे बघत असतात. आणि आता इथे आश्चर्य म्हणजे सारंग सावलीला घरी परत घेऊन आलेला असतो. आणि मग त्याच्यानंतर सारंग इकडे हॉलमध्ये येतो. तिलोत्तमा समोर येऊन उभं राहतो आणि तिलोत्तमा सांगू लागते, बरं झालं, अगदी बरोबर आणि अगदी वेळेत आलायस तू. आपलं असं ठरलं होतं की 48 तासामध्ये जर ती मुलगी परत आली नाही तर तुला मी जे काही सांगेल ते ऐकावं लागेल. सारंग शांतपणे फक्त तिलोत्तमाचं बोलणं ऐकत असतो. तिलोत्तमाला आता असं वाटत असतं की सारंगने सावलीला घरी परत आणलं नाही, म्हणूनच तिने अस्मी आणि सारंग यांच्या दोघांचंही लग्न लावून द्यायचं असं ठरवलेलं असतं आणि त्याचीच ती आता घोषणा करणार असते. मात्र आता इथे सारंग आपल्या सावलीला तर घरी परत घेऊन आलेलाच आहे, पण मात्र सारंगने तिलोत्तमासमोर काय सावलीला आणलेलं नसतं. तिलोत्तमा आता म्हणू लागते, तू अजिबात घाबरू नकोस, मी तुला जे काही सांगेन ना ते सगळं काही तुझ्या हिताचं आणि तुझ्या भल्याचंच असेल. इथे आता तिलोत्तमा नेमकं सारंगला काय करायला सांगणार असते या गोष्टीबद्दल सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. बाबा आता विचारू लागतात की तिलोत्तमा सांग, तू नेमकं काय करायला सांगणार आहेस सारंगला. तर मग तिलोत्तमाने काही वकिलांना तिथे बोलवून घेतलेलं असतं. मग तिलोत्तमा आता त्या वकिलांना तिथे घरामध्ये बोलवून घेते. आता म्हणजे ते वकील म्हणजे त्यांची लिगल टीम असते. आता इथे बाबा लगेच विचारतात, काय झालं, आपली ही लिगल टीम तू इथे का बोलवली आहेस. पण मात्र तिलोत्तमा स्पष्टपणे सांगून जाते, सारंग आणि त्या पोरीच्या डिवोर्ससाठी मी यांना इथे बोलवलंय. आता तिलोत्तमाचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आता सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. सर्वांनाच मोठा असा धक्का बसलेला असतो. ऐश्वर्याला आणि अस्मीला दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. आता मग त्याच्यानंतर तिलोत्तमा विचारते, मी सांगितलेले डॉक्युमेंट सर्व काही रेडी आहे ना. याच्यावरती आता ते वकील होय असं सांगतात. मग आता इथे तर सारंग शांत असतो. सारंग आता बोलू लागतो की बरं झालं वकील साहेब तुम्ही आलात. बरं ठीक आहे, मला एक तुम्हाला विचारायचं आहे, कोर्टामध्ये दोघांच्या संमतीनेही डिवोर्स दिला जातो ना, आणि त्याच्यासाठी सावली सुद्धा लागेल. इथे आता तिलोत्तमा म्हणू लागते, हेच ना, अगदी बरोबर बोललास, सावली इथे नाहीये ना, म्हणूनच आपल्याला हे सगळं करायचं आहे. सावली जर इथे असती तर हे सगळं प्रकरण डिवोर्सपर्यंत गेलंच नसतं. मग आता सारंग म्हणतो, अगदी बरोबर बोललीस. आणि मग सारंग लगेच सावलीला आवाज देतो आणि सावली लगेच इथे दारात सर्वांसमोर येऊन उभी राहते. आता सावलीला समोर पाहता सगळ्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकलेली असते. सावली आल्यामुळे सावली ज्या लोकांना घरामध्ये हवी होती त्यांना तर आनंद झालेला असतो, पण मात्र ज्यांना सावली घरामध्ये नको होती त्यांना मोठं असं टेन्शन आलेलं असतं. ते म्हणजे ऐश्वर्या आणि अस्मी. ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघांचे आता थोबाडं खाली पडलेले असतात आणि आता त्यांच्या दोघींनाही भीती वाटू लागते की आता नेमकं पुढे होणार तरी काय. तिलोत्तमा तर डोक्यालाच हात लावते. इथे मग त्याच्यानंतर सारंग सांगू लागतो की आई, मला तू 48 तासाचा वेळ दिला होता आणि बघ सावली घरी परत आली आहे. आपण हा विषय इथेच थांबूयात, पुढे काय करायची काहीच गरज नाही आहे. इथे आता तिलोत्तमाला सावलीबद्दल गैरसमज झालेला असतो आणि तो गैरसमज तर ऐश्वर्याने केलेला असतो. पण मात्र आता तिलोत्तमा इथे म्हणते की काय हिंमत आहे ना या पोरीची, एवढी सगळी या पोरीने कबुली दिल्यानंतर सुद्धा ही पोरगी पुन्हा इथे या घरामध्ये आली आहे.
बरं ठीक आहे, आता ही इथे आली ना, तर मग मी आता हिला पोलिसामध्ये देऊ शकते. इथे आता सगळे शांतपणे तिलोत्तमाचं हे बोलणं ऐकत असतात. पण मात्र सावलीला पोलिसांमध्ये द्यायचं हे आता कोणालाच मान्य नसतं. आता मग त्याच्यानंतर तिलोत्तमा सावलीला म्हणू लागते की चल पोलीस स्टेशनला. पण मात्र याच्यावरती सारंग बोलू लागतो, बरं ठीक आहे आई, तुला जर हे सगळं करायचं असेल ना, तर सत्य काय हे सर्वांना कळायलाच पाहिजे. तिलोत्तमा सांगू लागते त्याची काहीही गरज नाहीये. या पोरीला तुझे काय आदराने सन्मानाने माझ्या घरात परत घेऊन आलायस ना, त्याच्यावरनं कळलंय मला सगळं. आणि कोणासाठी करायचंय आपण खरं खोटं. सारंग सांगू लागतो, अगं आई तुझ्याचसाठी ना. पण मात्र तिलोत्तमा बोलते की त्याची काहीच गरज नाहीये. हिच्याबद्दल मला काहीच ऐकून नाही घ्यायचं, कळलं ना. आणि तिलोत्तमा लगेच रागात तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र मागणं आता सारंग बरोबर बोलतो, तुला ऐश्वर्या वहिनीबद्दल तर ऐकून घ्यायला आवडेल ना. आता सारंगचे हे शब्द कानावरती पडताच तिलोत्तमा मध्येच थबकते. सगळेच आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहायला लागतात. तिलोत्तमा सारंगला विचारते, काय कोणाबद्दल म्हणालास. तिथे आता वकील साहेब सुद्धा आलेले असतात. आणि मग सारंग आता त्यांना म्हणतो की वकील साहेब तुम्ही आता निघू शकता, कारण आमच्या घरातला विषय घरातच राहायला हवा. आणि मग सारंगचं बोलणं ऐकल्यानंतर वकील लगेच तिकडनं निघून जातात. तिलोत्तमा विचारू लागते, सारंग तू हे सगळं काय बोलतोयस. आता वकील साहेब गेल्यानंतर सारंग आता ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याला म्हणू लागतो की ऐश्वर्या वहिनी, ज्याच्यामध्ये सावलीने गुन्ह्याची कबुली दिली होती ते पत्र मला दाखव. पण मात्र ऐश्वर्या आता याच्यावरती उत्तर देते, नाही माहिती, असेल कुठेतरी पडलेलं, मी काय ते सांभाळून ठेवलेलं नाहीये. सारंग म्हणू लागतो, स्वतःची चुकी तरी सांभाळायची होती ना. आता इथे सारंग जे काही बोलत असतो ते पाहता ऐश्वर्या आश्चर्याने पाहत असते. असं दाखवत असते की जणू काही तिला माहीतच नाहीये. आता ऐश्वर्याला सारंग असं बोलतोय हे पाहता नील डोळे मोठे करत त्याच्याकडे बघायला लागतो. नील आता सारंगकडे येतो आणि सारंगला म्हणू लागतो, सारंग मला माहिती आहे तुझी बायको आहे, तुझं तिच्यावरती प्रेम आहे, पण मात्र घरातल्यांवरती असे आरोप करायचे. पण मात्र आता सारंग बोलतो की मी पुराव्यांशिवाय काहीही बोलत नाहीये, पुरावे आहेत माझ्याकडे. आणि मग सारंग आता नेमकं काय हे सगळं प्रकार आता सर्वांना उलगडून दाखवू लागतो. आता सारंग सावलीने जे खरं पत्र लिहिलेलं असतं ते खरं पत्र सर्वांना दाखवत म्हणतो की हे ते पत्र आहे की जे सावलीने माझ्यासाठी लिहिलं होतं. आणि सारंग त्याच्यानंतर ऐश्वर्याने जे पत्र सगळ्यांना दाखवलं ते पत्र सुद्धा दाखवत म्हणतो, हे पत्र ऐश्वर्या वहिनीने सगळ्यांना दाखवलं होतं. एका बाजूला सावलीचं खरं पत्र आणि दुसऱ्या बाजूला ऐश्वर्याने जे पत्र लिहिलंय ते पत्र ठेवतो. सावलीला तर त्यातला काहीच प्रकार माहिती नसतो, म्हणून सावली शांतपणे फक्त तो सगळा प्रकार पाहत असते. इथे तिलोत्तमा विचारू लागते, सारंग हे सगळं तुझं नेमकं काय चाललंय. सारंग काय चाललंय तुझं. या पोरीला वाचवण्यासाठी तू या घराच्या सुनेवरती आरोप घेतोयस आणि ते सुद्धा ऐश्वर्यावरती. आता इथे सारंग स्पष्टपणे बोलतो, बरं ठीक आहे, मी त्याच्यावरती आरोप नाही करणार, मग तिला खरं खरं काय ते कबूल करायला सांग. पण ऐश्वर्याच्या थोबाडाला आता कुलूप लागलेलं असतं. सारंग सांगू लागतो, आई ती नाही करत आहे कबूल, मग मला तर सिद्ध करावंच लागणार आहे ना. आणि मग त्याच्यानंतर सारंग सांगू लागतो की या नोटपॅडमध्ये असं आहे की जेव्हा सावली माझ्याबरोबर बोलत नव्हती तेव्हा अशा काही गोष्टी आहेत की ज्या सावलीने मला स्वतः लिहून दाखवल्या होत्या. आणि मग सारंग सांगू लागतो, या नोटपॅडमधलं अक्षर आणि सावलीने मला जी खरी चिठ्ठी दिली होती त्यातलं अक्षर एकदम बरोबर मॅच होतंय. आणि ऐश्वर्या वहिनीने जी चिठ्ठी आपल्या सर्वांना दाखवली होती त्यातलं अक्षर जरा वेगळंच आहे, आपल्याला क्लिअरली दिसतंय. मग आता हे अक्षर कोणाचं आहे. आता इथे तिलोत्तमाला सुद्धा सारंगचं हे सर्व काही बोलणं पटत असतं आणि तिचा सुद्धा संशय आता ऐश्वर्यावरती येऊ लागतो की नक्कीच ऐश्वर्याने काहीतरी केलंय म्हणून. सारंग ऐश्वर्याला सुद्धा जाब विचारू लागतो की ऐश्वर्या अक्षर कोणाचं आहे. आता इथे ऐश्वर्या तर मूग घेऊन फक्त शांत असते. तिलोत्तमा ऐश्वर्याला म्हणू लागते, अगं ऐश्वर्या, सारंग तुला काहीतरी विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्याकडे कबूल केल्याशिवाय तर दुसरा पर्याय देखील नसतो. ऐश्वर्या इकडे तिलोत्तमाच्या समोर येते आणि बिनलाजेपणाने तिला स्पष्टपणे सांगते, मॉम आय एम सो सॉरी, पण मात्र हे सगळं मीच केलंय. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तिलोत्तमा तर आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहायला लागलेली असते. सगळेच ऐश्वर्याकडे आश्चर्याने पाहतात. आणि मग त्याच्यानंतर सारंग सांगू लागतो, आई आता मला याच्या पुढे काही बोलायची गरज नाहीये आणि मला खात्री आहे की तुझा शब्द नक्की पाळशील. म्हणजेच की तिलोत्तमा म्हणाली होती, जर ऐश्वर्या खोटी ही जर गोष्ट जर सिद्ध झाली तर मी स्वतः ऐश्वर्याच्या मुस्कटात देईन, मी स्वतः तिला शिक्षा देईन, असं तिलोत्तमा म्हणाली होती. आणि ते सर्व काही आता तिलोत्तमाला आठवायला लागतं. आता मग त्याच्यानंतर ऐश्वर्या इथे तिलोत्तमाबरोबर बोलू लागते. पण मात्र तिलोत्तमा ऐश्वर्याचं काही ऐकून नाही घेत आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ऐश्वर्याच्या सनकन कानाखाली बसवते.
आता तर हे सगळं पाहता सर्वांनाच शांतपणे धक्का बसलेला असतो आणि सगळे शांतपणे तो सगळा प्रकार पाहत असतात. इथे आता ऐश्वर्या नीलला एक्सप्रेशन देऊ लागते की नील काय असं तसं, पण मात्र नीलसुद्धा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ऐश्वर्याच्या कानाखाली बसवतो. पण मात्र या गोष्टीबद्दल सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. नील ऐश्वर्यावरती ओढत तिला म्हणतो की या गोष्टीबद्दल अजून तुझ्याकडे काय एक्सप्लेनेशन आहे. माणसं काही गोष्टी ॲडजस्ट करून घेतात, समजावून घेतात आणि त्याच ॲडजस्ट करून आणि समजावून गोष्टी मी घेतल्या. आणि ऐश्वर्या तू काय केलंस तर तू या थराला उतरलीस. ऐश्वर्या जे काही वागलेली असते त्याच्याबद्दल नीलला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. नील आता पुढे बोलत असतो, अगं ऐश्वर्या तुझ्यामुळे तिच्या जीवावरती बेतलं असतं. मला तर कळत आहे की तुझ्या या घाणेरड्या स्वभावामुळे देवाने आपल्याला मोल नाही दिलं. आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला खूप वाईट वाटत असतं आणि ऐश्वर्या शांतपणे रडतच तो सगळा प्रकार सहन करून घेत असते. पण मात्र आता रडून आणि शांत राहून काय फायदा, चुकी तर ऐश्वर्याने केलेलीच आहे. इथे आता घरातले सगळे शांत झालेले असतात आणि या प्रकरणामुळे ऐश्वर्याच्या या घाणेरड्या वागण्यामुळे सर्वांनाच खूप त्रास होत असतो. आता ही अस्मी नाटकं करत लगेच ऐश्वर्याकडे येते आणि नाटकं करत ऐश्वर्याला म्हणू लागते, ऐश्वर्या मॅडम काय केलं तुम्ही, मला सुद्धा अंधारामध्ये ठेवलं. ही सावली खोटीच आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, पण मात्र तुम्ही त्याच्यासाठी आणखी खोट्याचा वापर केलात. तुमच्यामुळे माझं सुद्धा नाव खराब होत आहे. आता इकडे सारंग बोलू लागतो की सावली निर्दोष आहे आणि सारंग इथे तिलोत्तमाला म्हणतो की आई सावली निर्दोष आहे ही गोष्ट सिद्ध झाली आहे. पण मात्र तिलोत्तमा आता बोलू लागते की मला त्या गोष्टीबद्दल काहीच फरक नाही पडत, ती दोषी असली काय किंवा निर्दोष असली काय, बट दिस इज नॉट ओव्हर रिॲक्ट. आणि मग आता सावली आणि सारंग हे दोघे सुद्धा शांत झालेले असतात आणि मग आता तिलोत्तमा लगेच तिकडनं निघून जाते. आता शेवटी ते सावली जिंकलेली असते आणि ऐश्वर्याची परत हार झालेली असते. ऐश्वर्या आता तिचं काळं थोबाड लपवत इथे आता पुढे सर्वांच्या नजरेतून पुढे येते आणि मग त्याच्यानंतर सावली घरी आली आहे हे पाहता अमृताला, बबलूला, सोमला यांना सर्वांना खूप आनंद झालेला असतो. अमृता लगेच आता सावलीकडे येते आणि तिला प्रेमाने अशी घट्ट मिठी मारते. इथे मग त्याच्यानंतर अमृता बोलते की सावली शेवटी सत्याचाच विजय होतो ना हे खरं. बबलू आता म्हणू लागतो की सावली वहिनी तुला किती मिस केलं हे तुला माहिती आहे का. ते आता ऐश्वर्या तर पेटून उठलेली असते आणि आता स्वतःशीच रागात म्हणू लागते की या मूर्ख मुलीमुळे सगळ्यांसमोर माझा अपमान झाला, पण मात्र माझ्या नवऱ्याने माझ्या सगळ्यांसमोर कानाखाली मारली. पण एवढा मोठा अपमान माझा कधीच नव्हता झाला. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. ऐश्वर्या या सगळ्या प्रकरणामुळे सावलीवरती आणखीनच चिडलेली असते आणि तिच्या रागाचा क्रोध एवढा वाढलेला असतो की ती खूप पेटलेली असते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जगन्नाथ त्याच्या घरी असतो आणि तो पाहतो तर त्याच्या मोबाईलवरती देवाचे खूप मिस कॉल्स आलेले असतात. त्याला आता प्रश्न पडतो की देवाचे एवढे मिस कॉल्स का आले. देवाने जगन्नाथला एक व्हॉइस नोट पाठवलेली असते आणि त्याच्यामध्ये देवा म्हणत असतो की फादर मी तुम्हाला किती वेळचं फोन लावण्याचा प्रयत्न करतोय, पण मात्र फादर तुमचा फोनच लागत नाहीये. पण जाऊ द्या, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला होता. आपली सावली सापडली आहे फादर. आता ही देवाची व्हॉइस नोट ऐकल्यानंतर जगन्नाथला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. जगन्नाथ आता म्हणू लागतो, थँक्यू सो मच देवा. शेवटी विठ्ठलाच्या मनात आणि त्यांच्या दोघांच्याही मनात जे होतं ना तेच झालं. जगन्नाथ लगेच ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी अलकाला लगेच बोलून घेतो. अलका आल्यानंतर विचारते की काय झालं. जगन्नाथ आता सांगू लागतो की सावली सापडली आणि ती घरी आहे. हे ऐकल्यानंतर अलकाच्या आनंदाला सुद्धा उधाण आलेलं असतं. तिला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. जगन्नाथ सांगत असतो आपल्याला तिला भेटायला जायला हवं, चल लवकर. पण मात्र अलका म्हणू लागते सावली सापडली ना, आता कुठे जायचं. पण मात्र जगन्नाथ सांगू लागतो आपल्याला तिच्या घरी जायचंय. आता इथे अलका सांगू लागते मी तुमच्या भावना समजू शकते, पण मात्र तिला भेटायला घरी गेलो तर प्रॉब्लेम होणार ना. आता इथे जगन्नाथ सांगू लागतो तिला भेटायला घरी जावंच लागणार आहे. त्या तिलोत्तमा मेंदळीला ना ही गोष्ट कळायलाच हवी. तिच्या घरची हवा जरी बदलली ना तरी सुद्धा पहिली खबर या जगन्नाथलाच लागते. तिच्या बारीक सारीक गोष्टींवरती या जगन्नाथचं लक्ष हे सुद्धा तिला समजायला हवं. एवढ्या सगळ्या दिवसामध्ये माझी पोरगी कुठे होती, बाहेर होती, मग आता तिला काय भोगावं लागलं या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण नको का करायला. मला तर काय माझ्या लेकीला भेटल्याशिवाय आता चैन तर काय पडत नाहीये. जगन्नाथला कधी एकदा सावलीला भेटतोय असं झालेलं असतं. अलका सुद्धा याच्या पुढे काहीही बोलत नाही. जगन्नाथ आणि अलका हे दोघेही सावलीला भेटण्यासाठी तिकडनं निघून जातात. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सावली किचनमध्ये असते, विठुरायाचे आशीर्वाद घेत असते. तेवढ्यात लगेच सखदेव आता तिकडे येतो आणि सावलीला असं समोर पाहता त्याचे आनंद अश्रू तर अनावर झालेले असतात. सखदेव सावलीला पाहता रडायला लागलेला असतो. सावली इकडे सखदेवच्या जवळ येते आणि सखदेव लगेच सावलीला प्रेमाने जवळ घेतो.
त्याच्यानंतर सखदेव सावलीला म्हणतो की तू काय विचार करून घर सोडून निघून गेली होती. तुला एकदा सुद्धा तुझ्या भावाचा विचार करावासा नाही वाटला का? अप्पूचा, बाबांचा, आईचा तू कोणाचाच विचार नाही केलास. सांग ना, कुठे फिरत होतीस तू एकटी? इथे सावली सुद्धा रडत असते. पण मात्र जाण्या अगोदर तुला मला सांगता नाही आलं. तू नुसता जीवाला घोर लावून ठेवला होतास. सावली रडत सांगू लागते की दादा, खरं तर प्रसंगच असा होता की मला समजत नव्हतं मी कुठे जावं, काय करावं. मला वाटेल त्या दिशेने मी निघून गेले. मला काय करावं काहीच कळत नव्हतं. सखदेव सांगू लागतो की सावू, मला मान्य आहे की प्रथेप्रमाणे पोरीचं लग्न झालं की तिचं माहेर सुटतं. पण मात्र तुझ्या या गरीब दादाचं घर तुझ्यासाठी कधीच नाही तुटणार बघ. तू का नाही गेलीस घरी? हक्काने जायचं होतं ना. तू घरी गेली नाही त्याचं मला किती दुःख वाटलं. अशा अडचणीच्या वेळेला माझ्या बहिणीला तिच्या माहेरी जाण्याची लाज वाटते. सांग ना सावू, काय कमावलंय ग मी? इथे आता सखदेवला वाईट वाटत असतं. पण मात्र सावली त्याला सांगू लागते की दादा, मी कुठल्या तोंडाने गेले असते घरी आणि बाबांना माझ्या घरी गेल्यानंतर कारण विचारलं असतं तर मी काय सांगितलं असतं? त्यांना किती वाईट वाटलं असतं की मी सासरहून माहेरी का गेली आहे. आणि जर त्यांना असं मी अचानक गेले असतं तर त्यांना खूप गंभीर वाटलं असतं आणि त्याच्याचमुळे मी नाही गेले घरी. आणि सारंग सर एवढे नाराज झाले होते ना, म्हणून मला सुचत नव्हतं काय करावं आणि म्हणूनच मग मी निघून गेले. इथे आता सखदेव सुद्धा सांगू लागतो, बरं ठीक आहे सावू, सोड आता तो विषय. आता जे झालं ना ते झालं. परत असं नाही करायचं. असं कुठं भी न सांगता निघून नाही जायचं. आता मग त्याच्यानंतर आता इथे सावू सुद्धा कुठेही नाही जाणार असं सांगते. आता सखदेव सांगू लागतो, बरं ठीक आहे, आता घरच्यांना मी एकदा फोन लावतो. घरच्यांबरोबर बोल म्हणजे त्यांना बरं वाटेल. आणि सखदेव लगेच इथे घरी फोन लावतो. एकनाथराव तर विठुरायाच्या पाशी सावलीच्या काळजीने व्याकुळ होत बसलेलेच असतात. इथे आता सखदेवचा फोन आलेला पाहता ते लगेच इथे सखदेवचा फोन उचलतात आणि सावलीचा आवाज ऐकल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं. त्यांचा जीव आता भांड्यात पडलेला असतो. आणि मग त्याच्यानंतर सावलीचा आवाज ऐकल्यानंतर एकनाथराव लगेच कानूला आवाज देऊन बोलून घेतात. आता इथे कानू सुद्धा रडत विचारते की सावू बाळा, काय आहे ग, कुठे होतीस तू? इथे सावली सुद्धा रडत असते आणि त्यांचा असा आवाज ऐकल्यानंतर सावलीला सुद्धा बरं वाटू लागतं. कानू रडत विचारत असते, सावू अगं काय झालं होतं, बोल ना, काहीतरी बोल. सावली मात्र शांतच असते आणि त्यांच्या प्रश्नावरती ती उत्तर देऊ लागते. बाबा, तुम्ही आधी शांत व्हा, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. एकनाथराव म्हणत असतात की एकदा या बापाला तुला काहीही कळवावं असं नाही वाटलं. पण मात्र सावली बोलते की बाबा तुम्ही शांत तर व्हा आधी. आणि सावली नेमकं काय प्रकार घडला हे सर्व काही आता त्यांच्या दोघांनाही सांगते. म्हणजेच की सारंग आणि तिचे भांडणं झाले. सारंगने तिला तिकडनं जायला सांगितलं आणि सावली रागातच निघून गेली. हे सर्व काही जे काही घडलंय ते सर्व काही इथे आता सावली त्यांच्या दोघांनाही सांगते आणि त्यांच्या दोघांचेही सर्व काही प्रकार लक्षात आलेला असतो. सावली घर सोडून गेल्यानंतर सावलीचा ऍक्सिडेंट झाला. जिथे सावली राहत होती तिथे स्वतः पांडुरंग सारंगला तिच्या जवळ घेऊन आला आणि मग सारंग सावलीला इकडे घरी घेऊन आला. हे सर्व काही आता इथे सावली त्यांना दोघांना सांगते. एकनाथराव लगेच सावलीला म्हणतात की सावू बघ, आपल्या पांडुरंगाची किरपास म्हणायची. ते पंढरी आणि जणी दोघीही पांडुरंगाच्या रूपामध्ये तुझ्या मदतीला धावून आले. अगं यापुढे तू असं काहीच नाही करायचं. स्वतःला सांभाळ. हे असं काय करतेस? जीव टांगणीला लागला होता. जीवाला किती गोर लागला होता माहिती का तुला? इथे आता सावली सुद्धा शांत असते आणि सखदेव सुद्धा शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असतो. कानू रडतच सावलीला सांगू लागते की सावली, सांभाळ स्वतःला, लेकरा सौताची काळजी घे आणि असं पुण्यांदा काही करायचं नाही बरं. सावली सुद्धा आता त्यांच्या दोघांनाही सांगते की तुम्ही दोघांनीही काळजी करू नका, मी व्यवस्थित ठीक आहे आता. आणि ते दोघी आता स्वतःला सावरतात. आता मग कानू आणि एकनाथराव दोघेही पांडुरंगासमोर हात जोडतात आणि पांडुरंगाचे आभार मानत म्हणू लागतात की पांडुरंगा बघ, तूच या सगळ्यासाठी पाठीराखा आहेस. इकडे आता सावली सखदेवला त्याचा मोबाईल देते. पण मात्र सावली तर आता खूप खुश असते आणि इमोशनल होत सखदेवला प्रेमाने मिठी मारते. सखदेव आणि सावली हे दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये खूप रडत असतात आणि सखदेव सावली हे दोघेही विठ्ठलाचे आभार मानू लागतात की सावलीला घरी परत सुखरूप आणलं. मग आता मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार? सारंग सावलीची समजावूत कशी घालणार आणि आता इथे ऐश्वर्या सुद्धा सावलीच्या विरोधामध्ये नेमकं काय प्लॅन करणार, या गोष्टी सर्व काही आपल्याला हळूहळू समजत जाणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.